मित्रांनो, आपण आतापर्यंत बसमधील बरेच थरारक अनुभव ऐकले असतील, पण आजचा अनुभव तुमच्या अंगावर काटे आणल्याशिवाय राहणार नाही. पण त्याआधी तुम्ही हा अनुभव कुठून ऐकत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया या भयानक अनुभवाला. मी विजय, मूळचा जळगाव जिल्ह्याच्या पाळदी नावाच्या एका खेड्यातला. आता तुम्ही म्हणाल की खेडं म्हणजे काय, तर आमच्याकडे अजूनही एसटी रात्री लवकर बंद होते आणि जेवण झाल्यावर सगळे लवकर झोपतात. अशा आमच्या गावात मला 2-3 महिन्यांपूर्वी नाशिकला एचएल कंपनीत नोकरी लागली होती. दिवाळी आली म्हणून फक्त 2-3 दिवसांची सुट्टी काढून मी घरी आलो होतो. दिवाळी संपली होती आणि मला आदल्या दिवशी नाशिकला जाऊन आराम करायचा होता, कारण दुसऱ्या दिवशी मला ड्युटीवर हजर व्हायचं होतं. पण घरचे तुम्हाला माहीतच आहे कसे असतात. अरे एक दिवस थांबणार रे बाबा, आई म्हणाली. एक मुलगी आहे, स्थळ आहे म्हणे, बघूनच जा. परत नंतर तू एकदा नाशिकला गेला की तिकडचाच होऊन जातो मग. आई, पण मला उद्या सकाळीच ड्युटीवर हजर व्हायचं आहे, मला आजच गाडी पकडावी लागेल, मी वैतागून म्हणालो. अरे पण बाळा, एवढं मोठं स्थळ आलंय, एकदा बघून तरी घे. परत कसं होईल, आई वडील म्हातारे झाले, तुझं लग्न एकदा लावून दिलं की आम्ही मोकळे होऊ. आईने डोळ्यात पाणी आणत इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आणि मग सुरू झाला नातेवाईकांचा फोन. अरे विजय, आता काय महत्त्वाचं आहे, काम की आपलं घर? एकदा लग्न झालं की तुझं आयुष्य मार्गी लागेल. अरे एक दिवस थांब, रात्री परत जाशील, काय बिघडणार आहे? मी वैतागून थांबलो. चला बघूनच घेऊ, असं म्हणून मी तयार झालो. ती मुलगी बघायला आली, छान होती, मला आवडली, पण तिने काहीच विचारलं नाही. चेहऱ्यावरून तिला इंटरेस्ट नव्हता असं मला वाटत होतं. ती बघून गेली आणि नंतर कळालं की त्यांना नाशिकमध्येच घर पाहिजे होतं, म्हणून त्यांनी नकार कळवला होता. मला फार राग आला. एकतर माझा वेळ वाया गेला आणि जी अट आधी सांगायची होती फोनवरही चौकशी करता आली असती. यासाठी बघायला येण्याची काय गरज होती? फुकट माझा दिवस वाया घालवला होता. मला रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी ड्युटीवर हजर व्हायचं होतं. मी रात्री 10 वाजता तनफनातच एसटी स्टँडवर पोहोचलो. तिथून मला जळगावला जावं लागलं. मी आता 11 वाजता जळगावला पोहोचलो होतो. एसटीतून बाहेर पडल्यावर बस स्टँडवर सर्वत्र खड्डे आणि चिखल होता. नुकताच पाऊस थांबला असला तरी या चिखलाने माझा राग आणखी वाढवला. कुणास ठाऊक, पण आज सगळ्याच गोष्टी माझा राग वाढवण्यासाठीच घडत होत्या की काय, असा विचार माझ्या मनात येत होता. मी त्या चिखलातून अख्खा स्टँड धुंदाळला, पण नाशिकची एकही बस लागलेली नव्हती. रात्री अर्ध्यात उतरून प्रवास करण्याच्या विचाराने मला आणखीनच त्रास झाला असता. मी तनफनत एका चहाच्या टपरीपाशी गेलो आणि चहा मागवला. चहा आणि काही बिस्किटे घेतली आणि तसा सिगारेटचा झुरका घेत उभा राहिलो. बस कधी लागणार होती काय माहीत. शेवटी माझ्या डोक्यात एक विचार आला, चहावाल्यालाच विचारावं. मी त्याला विचारले, काका, नाशिकची बस कधी येईल हो? सकाळी 9 वाजता ड्युटीला हजर राहायचं आहे. तो म्हातारा माझ्याकडे पाहून हसला. तशा बसेस भरपूर येतात, पण आता दिवाळीची गर्दी आहे ना, त्यामुळे जागा मिळण्याची अडचण आहे. हो ते तर आहेच, मी म्हणालो. तुम्हाला एक सांगतो, एक बस आता डेपोमध्ये येईल, ती रिकामी असेल, तिच्यावर पाटी नसेल, पण तिचा नंबर 1756 MH आहे. ती येताना दिसली की तुम्ही लगेच तिच्यात जाऊन बसा. कंडक्टर नंतर पाटी लावेल, जळगाव नाशिक अशी. काय खरंच? मला खूप आनंद झाला. तो हसून म्हणाला, हो नक्कीच. मी त्याला धन्यवाद म्हणून 10 रुपये टीप दिली. तो म्हणाला, अहो राहू द्या, हे कशाला? मी म्हटलं, अहो काय झालं, मोठ्या हॉटेलात आपण टीप नाही देत का? मी त्याच्यावर खूप खुश झालो होतो. थोड्याच वेळात ती बस येताना दिसली. तो लगेच म्हणाला, जा पळ, बस निघून जाईल. मी धावत गेलो. पावसामुळे बस थोडी हळू झाली होती आणि मी त्याचा दरवाजा ओढला. कंडक्टरने तो उघडला आणि मी आत जाऊन बसलो. मी कंडक्टरला म्हटलं, मला नाशिकला जायचं आहे. त्याने हसून मान हलवली
बस स्टँडवर लागताच गर्दीचा घोळका आतमध्ये चढला आणि दारूचा वास बसमध्ये पसरला. सहसा रात्री 11-12 नंतर प्रवास करताना 1-2 दारुडे तरी असायचेच आणि पुरुषांची संख्या जास्त होती, महिलांची संख्या जास्त नव्हती. कशीबशी एक बाई वैतागून चलताना दिसली. तिच्यासोबत कोणीच नव्हतं. ती इकडे तिकडे बघत भेदरलेल्या नजरेने चढली आणि पटकन माझ्या समोरच्या जागेवर बसली. तिने पदर तोंडाला लावूनच घेतला होता. त्यावरून कळलं की तिला त्या दारूच्या वासाचा त्रास होत होता. मी दुर्लक्ष केलं. मी ठरवलं होतं की आता गाडीमध्ये मस्तपैकी ताणून द्यायची. मला अशा पद्धतीने झोपायची सवय नव्हती, पण शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हेडफोनमध्ये हळू आवाजात संगीत लावलं आणि खिडकीपाशी डोकं टेकवलं. पण आज काही मला झोप लागेल असं वाटत नव्हतं, कारण अजून मला राग आणणाऱ्या घटनांची सुरुवात चालूच होती. 15 मिनिटे झाली होती, पण कंडक्टर आणि ड्रायव्हर काही आलेच नव्हते. बस भरलेली होती. काही लोक मागे उभे होते आणि बाकीच्या सीट खचाखच भरलेल्या होत्या. माझ्या शेजारी एक म्हातारे आजोबा बसले होते. मी देवाला प्रार्थना केली, यांनी बळबळ करून मला बोर करू नये, कारण मला माहीत होतं की म्हाताऱ्या लोकांना मोबाईल वगैरे काही येत नाही आणि त्यांना प्रवासात गप्पा मारायची सवय असते. मी आता सरळ झोपायचं ठरवलं होतं. 15 मिनिटांनी ड्रायव्हर बसमध्ये बसला आणि त्याने गाडी चालू केली. कंडक्टर पुढे आला आणि मोठमोठ्याने ओरडायला लागला, हे बघा, पाचोरा, भळगाव, चाळीसगाव, मालेगाव या मोठ्या मोठ्या गावांनाच बस थांबणार आहे. चला आता पुनगाव, हनुमानवाडी, निंभोरी, कौलाने, पिंपळगाव, चला उतरून घ्या. रात्रीच्या गाड्या इथे थांबत नाहीत. त्याच्या आरड्याओरड्याने माझी पूर्णपणे झोप उडाली. रात्रीची गाडी इथे थांबत नाही, तो असं वारंवार सांगत होता. काही लोक चकचक करत उतरून गेले. आता उभे असलेले लोक गाडीत नव्हते, पण माझं झोप मोडायचं काम मात्र झालं होतं. ड्रायव्हरने बेल दिली आणि गाडी आता सुसाट वेगाने धावायला लागली. गाडी सुरू झाली आणि मला परत थोड्या वेळाने झोप लागत होती, पण ज्याची भीती होती तेच झालं. रात्रीचा प्रवास म्हणजे अवघड असतो, नाही का? तो म्हातारा माझ्याकडे पाहून म्हणाला. कुठे चाललास बाळा? त्याने मला विचारलं. मी कानातले हेडफोन काढले आणि थकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. काका, मला उद्या ड्युटीवर हजर व्हायचं आहे. मला आता झोपायचं आहे. प्लीज माझ्याशी बळबळ करू नका, प्लीज. असे म्हणत मी त्याच्यापुढे हात जोडले. माझं बोलणं ऐकून त्याचा चेहरा लगेच उतरला. मला माझ्या वागण्याचा थोडा पश्चाताप झाला, पण माझ्या डोक्यात एकच विचार होता, कुणाला राग येते तर येऊ दे, मी कशाला स्वतःचा त्रास करून घेऊ. मी परत हेडफोन घालून खिडकीवर डोकं टेकवलं आणि स्वतःला निद्रेच्या अधीन करून घेतलं. मी नुकताच झोपी गेलो होतो, पण माझ्या नशिबात आज झोप नव्हती. मला राग येईल अशा घटनांची मालिका सुरूच होती. अचानक बसमध्ये भांडणाचा आवाज सुरू झाला. सुरुवातीला तो माझ्या स्वप्नाचा भाग वाटला, पण हळूहळू तो आवाज इतका वाढला की मला जाग आली. मी डोळे उघडले आणि मोबाईलमध्ये वेळ पाहिली. रात्रीचे 12:15 वाजले होते. मी वळून पाहिलं तर कंडक्टर आणि एका माणसाचं भांडण चालू होतं. तो माणूस कंडक्टरला ओरडून म्हणत होता, अरे थांबव ना गाडी. कंडक्टर वैतागून म्हणाला, तुम्हाला आधी सांगितलं होतं ना मी मध्ये थांबणार नाही म्हणून. तुम्ही पाचोऱ्याचं तिकीट काढलं ना, मग इथे कशाला उतरायचं? हनुमानवाडीला नाही थांबणार हे मी आधीच सांगितलं होतं. तो माणूसही आता तावातावाने बोलू लागला, अहो मी हनुमानवाडीला राहतो, मी पाचोऱ्याला उतरून काय करू? सोडा ना, रात्रीची वेळ आहे. रात्रीचा पाचोऱ्याला कुठून जाऊ मी? कंडक्टर म्हणाला, चल नाही थांबवत, रात्रीची गाडी नाही थांबवणार, आधीच सांगितलंय. शेवटी त्या माणसाला राग आला. त्याला माहीत होतं की हनुमानवाडीला गाडी थांबणार नाही, पण रात्रीची दुसरी बस मिळणार नाही म्हणून नाईलाजाने त्याने पाचोऱ्याचं तिकीट काढलं होतं. आता तो दमदाटी करून गाडी थांबवायला लावत होता. चल ना, येईल ना आता हनुमानवाडी, थांबव ना गाडी. त्याने कंडक्टरची कॉलर धरली. कंडक्टरने लगेच त्याच्या एका मुसकाडीत दिली. तो माणूसही चिडला आणि त्याने कंडक्टरला तिथेच मारायला सुरुवात केली. बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
मारतो साल्या. कंडक्टरही त्याला दणादण मारू लागला. एकच कल्ला झाला आणि माझी झोप चांगलीच मोडली. माझ्या शेजारी बसलेले आजोबा माझ्याकडे पाहून म्हणाले, आता काही खरं नाही बुवा. मी डोक्याला हात मारला. काय यार, काय कटकट आहे. आता या भांडणामुळे गाडी थांबवायला नको. चांगली झोप लागली होती साली. मी मनातल्या मनात त्यांना शिव्या देत होतो. त्यांचं भांडण चालूच होतं. शेवटी कंडक्टरने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, ए विजय, हा मला मारतोय बघ. याने मला मारलं. बस ड्रायव्हरने बस बाजूला घेऊन थांबवली. बस थांबताच त्या माणसाने कंडक्टरला ढकललं. आपली बॅग घेतली. दरवाजा उघडून पळून गेला आणि त्याने दरवाजा जोरात आपटला. चला, एकदाचं भांडण थांबलं. कंडक्टर खाली उतरला आणि त्याला शिव्या देऊ लागला. बाकीचे प्रवासी ओरडू लागले, ओ कंडक्टर भाऊ, जाऊ दे ना आता. गेला ना तो. जाऊ दे त्याला. आम्हाला नका उशीर करू. कंडक्टर खाली उतरून रस्त्यावर उभं राहून त्याला घाणघाण शिव्या देत होता. मी डोक्याला हात लावून बसलो होतो. पण एकदाचा तो माणूस पळून गेला म्हटल्यावर आता हे भांडण पुढे जाणार नाही हे मला माहीत होतं. कंडक्टरने 5 मिनिटं त्या सुनसान रस्त्यावर त्याला शिव्या दिल्या आणि एकदाचा बसमध्ये येऊन बसला. बसमध्ये आल्यानंतरही त्याच्या शिव्या चालूच होत्या. माझं लक्ष सहज बसमधील एकमेव बाईकडे गेलं. तिने चेहरा खूपच विचित्र केला होता. ती आधीच त्या दारूच्या वासामुळे भिजारली होती. त्या घटनेमुळे आणि कंडक्टरच्या शिव्यामुळे तिला आणखीच अस्वस्थ वाटत होतं. मला त्या बाईची दया आली. मी आजोबांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, काही खरं नाही. ही बाई एकटीच आहे. अरे एवढ्या रात्री कशाला प्रवास करायचा. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नको बाबा, याला एका शब्दाने उत्तर दिलं तर हा इकडे सुरू व्हायचा. मी मनात विचार केला, चांगली झोप लागते, झोपून घ्यावं. मी पुन्हा कानात हेडफोन घातले आणि झोपलो. सुदैवाने बस निघाली. मी देवाचे आभार मानले. बस आता निघाली होती. आजोबा मला म्हणाले, मालेगावच्या पुढचं जे जंगल आहे ना, तिथून फक्त सुखरूप निघाली पाहिजे म्हणजे झालं. मी आश्चर्याने त्या आजोबाकडे पाहिलं. काय म्हणालात आजोबा? मालेगावचं जे जंगल आहे ना, तेवढ्या भागातून बस सुखरूप गेली की आपण नाशिकला पोहोचलो. नाहीतर काही खरं नाही. असं का बरं? तिथून का नाही जाणार? अरे बाबा, तिथं चकवा लागतो. काय? हो, चकवा. तिथं काही पण होऊ शकतं. आजोबा माझ्या डोळ्यात बघत म्हणाले. मला ते एकदम विचित्र वाटले. या म्हाताऱ्याला वेड लागलाय असं म्हणून मी डोळे मिटून घेतले आणि पुन्हा झोपून गेलो. दारुड्या माणसानं केलेला गोंधळ पाहून मला खूप वैताग आला होता. माझ्या शांत स्वभावाला न जुमानता आज मी इतका चिडलो होतो की डोक्यात फक्त एकच विचार होता, कधी एकदा ही बस नाशिकला पोहोचते, कधी एकदा मी माझ्या कामावर जातो. त्या भांडणामुळे बसमध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. सगळ्या प्रवाशांचे चेहरे उतरले होते आणि कोणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. माझ्यासमोर बसलेली ती बाई खूपच घाबरलेली दिसत होती. तिचे हातपाय थरथरत होते आणि ती डोळे मिटून काहीतरी पुटपुटत होती. मला तिची दया आली, पण मी तिला काही मदत करू शकत नव्हतो. मी माझ्या जागेवर शांत बसून राहिलो. त्या सगळ्या गोंधळाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण कंडक्टरच्या त्या शिव्यांनी पूर्ण बसमध्ये एक नकारात्मक वातावरण तयार केलं होतं. एकदाचं हे भांडण संपल्यावर आणि बस पुढे निघाल्यावर माझ्या मनाला थोडं शांत वाटलं. मी देवाचे आभार मानले. हेडफोनमध्ये संगीत सुरू केलं आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं आता सगळं शांत होईल, पण मग त्या आजोबांच्या बोलण्याने माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. मालेगावचं जंगल आणि चकवा, त्यांनी इतक्या गंभीरपणे हे सांगितलं होतं की ते विनोद वाटत नव्हतं. चकवा म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून मला काहीतरी विचित्र असल्याचा अंदाज आला. मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं की ही गावकरी लोक अशा गोष्टींवर सहज विश्वास ठेवतात. माझ्या शहरी विचारांनी त्यांच्या बोलण्याला अंधश्रद्धा मानलं. आजच्या या रात्रीत मला एवढ्या गोंधळानंतरही
सुदैवाने चांगली झोप लागली होती. किती वेळ गेला होता ते मला माहीत नाही, पण जेव्हा जाग आली तेव्हा मला थोडं फ्रेश वाटलं. याचा अर्थ मधल्या काळात मला चांगली झोप मिळाली होती. मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली तेव्हा पहाटेचे 3:20 झाले होते. गाडी थांबलेली होती, म्हणूनच मला जाग आली होती. मी आजूबाजूला पाहिलं. बाहेर मिट्ट काळोख होता. फक्त बसच्या लाईटच्या प्रकाशात झाडं दिसत होती. बसमध्ये थोडीशी चुळबुळ चालू होती. मी शेजारी पाहिलं तर आजोबा जागे झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर मला भीती दिसत होती. मी गोंधळलो आणि इकडे तिकडे बघू लागलो. ड्रायव्हरच्या सीटवर ड्रायव्हर नव्हता आणि कंडक्टरच्या सीटवर कंडक्टरही नव्हता. नक्कीच बराच वेळ बस इथे थांबलेली होती. मी त्या आजोबांना विचारलं, आजोबा काय झालं, गाडी का थांबली? ते घाबरून फक्त पुढे बघत होते. त्यांच्या डोळ्यातील भीती इतकी स्पष्ट होती की माझ्याही अंगावर शहारा आला. मी आजूबाजूला पाहिलं. ती बाई अजूनही झोपेत होती. बाकीचे काही लोक चुळबुळ करत जागे झाले होते, पण बरेच जण गाढ झोपेत होते. आता मात्र हळूहळू सगळे उठायला लागले होते. मी आजोबांना परत हलवलं आणि विचारलं. त्यांच्या डोळ्यातील तंद्री तुटल्यासारखं झालं आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी विचारलं, आजोबा काय झालं, गाडी का थांबली? ते म्हणाले, अरे बाळा, गाडी खराब झाली आहे. इथं गाडी बंद पडली आणि ते दोघंजण पाहतायत आता काय झालं. जवळपास 2-3 मिनिटं झाली असतील. मी म्हटलं, हा ठीक आहे, मग होऊन जाईल दुरुस्त, पण तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? ते आजोबा म्हणाले, अरे मालेगाव आताच सुटलं आणि हे मालेगावच्या पुढचं जंगल आहे. मी नाही का बोललो होतो तुला, तेच हे. आजोबांनी असं सांगितल्यावर मी लगेच मोबाईलमध्ये मॅप काढला आणि मी कुठे आहे हे बघितलं. मालेगावच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर आमची बस हायवेच्या थोड्या बाजूला थांबलेली दिसत होती. हा कोणता रस्ता आहे असं मी विचार करू लागलो, कारण मेन हायवे थोडा लांब होता. हा नक्कीच शॉर्टकट घेतला होता. मी आजोबांना दाखवलं. हे बघा आजोबा, आपली गाडी मेन हायवेवरून नाही आहे. इथून एक छोटीशी जी लाईन दिसते ना, तिथून यांनी गाडी घातली आहे. आजोबा डोळे मोठे करून बघायला लागले. हा मूर्ख साला. अचानक आजोबांना काय झालं काय माहीत, ते आता त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला शिवाय देऊ लागले. समजत नाही साल्यांना, मेन हायवेवरून जायचं म्हणून मूर्ख कुठले. मला समजतच नव्हतं ते एवढ्या शिव्या का देत आहेत. एकतर मी अर्धवट झोपेत होतो. त्यांच्या रागाचा कलेलोट झालेला दिसत होता. काय झालं आजोबा, मी विचारलं. अरे मी तुला नाही का सांगितलं, मालेगावच्या पुढचं जंगल आणि याला पण एक शॉर्टकट घ्यायचा होता. याला तर मी एक लाथच घालतो. आजोबा तावातावाने बोलले. त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारचा हताशपणा दिसत होता. मला त्यांचं बोलणं ऐकून हसू आलं. तुम्ही आणि त्या दोघांना लाथ घालणार? तुमचं वय तरी पहा. मला हसू आलं, पण आजोबा मात्र हसण्याच्या मूडमध्ये नव्हते. आता 10 मिनिटं झाली होती आणि बसमधील जवळपास सगळ्यांची झोप मोडली होती. सगळेजण वैतागून आळस देत होते. काय झालं असं विचारत होते. ती बाई पण आता उठली होती. शेवटी इतका वेळ कंट्रोल करत असलेले आजोबा त्या बाईला म्हणाले, बाई, एवढ्या रात्री तुम्ही एकट्या, तुमच्यासोबत कोणी नाही का? आजोबांना पाहून त्या बाईला थोडंसं हायचं वाटलं. ती म्हणाली, अहो आजोबा, मुलाची तब्येत खराब आहे, त्याला नाशिकला शिकायला पाठवलं. मी एकटीच आहे आणि तो पण तिकडे एकटाच आहे. त्याला कालपासून खूप ताप भरला म्हणे आणि त्याला आता दवाखान्यात ॲडमिट केलंय. माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता, म्हणून मला रात्रीच निघावं लागलं. तुम्ही कुठे जाणार आहात आजोबा? तिने आशेने विचारलं. अगं पोरी, मी सुद्धा नाशिकलाच जाणार आहे, काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आजोबांनी तिला धीर दिला. मला पण त्या बाईला धीर द्यावासा वाटला. ताई, काळजी करू नका, मी पण नाशिकलाच जाणार आहे, मी आहे तुमच्यासोबत. पहाटे तुम्हाला रिक्षात बसून देतो. मी त्या बाईला पाहून म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर आता समाधान पसरलं होतं. ती धन्यवाद म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण
कमी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं आणि मलाही थोडं बरं वाटलं. थोड्याच वेळात कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडीत आले. ते म्हणाले, काय खराबी आहे ते समजत नाहीये. आम्ही प्रयत्न केला, आम्ही फोन करतो. काही मदत येते का? आजूबाजूने दुसरी बस येते का? तेवढ्यात बसचा जो दरवाजा उघडा होता त्या दरवाजापाशी कंडक्टरचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस आला. मी आणि आजोबा एकदम दरवाजाच्या समोर बसलेलो होतो, त्यामुळे मी त्या माणसाला स्पष्ट पाहू शकलो. त्याचे डोळे एकदम थंड होते, अगदी एखाद्या मृत व्यक्तीचे असतात तसे. आणि जो एखाद्या रोबोटसारखा म्हणाला, नाशिकची बस तिकडे लागलेली आहे. ही बस खराब झाली आहे, तर सगळ्या पॅसेंजरला सांगा त्या बसमध्ये या. काहींना उभं राहावं लागेल, पण नाशिकची बस तिकडे तयार आहे. असं म्हणून तो वळून थोडासा पुढे जायला लागला. सगळे लोक चला चला म्हणत बाहेर पडले. ती बाई तर सर्वात आधी उठून बाहेर जायला लागली. रात्रीचा आता किती वेळ होईल सांगता येत नाही, असं म्हणत सगळे पटापट उतरायला लागले. मी इकडे आश्चर्याने बघत होतो. मी कंडक्टर आणि ड्रायव्हरकडे पाहिलं. ते एकमेकांकडे पाहून म्हणाले, याला ओळखला का तू? नाही, माहीत नाही हा कोण आहे. कोणती बस आली असेल? अरे रात्रीच्या असतात ना नाशिकच्या, त्या बस असतील. कंडक्टर आणि ड्रायव्हर पण खाली उतरून जायला लागले. तो माणूस मी पाहिला. काही अंतर पुढे जाऊन एका झाडापाशी थांबला. सगळे लोक त्याच्या जवळ जमा झाले. कंडक्टर आणि ड्रायव्हर सगळ्यात पुढे गेले होते आणि ते त्या माणसाशी काहीतरी बोलत होते. मी पण आता बसमधून खाली उतरलो. मी पाहिलं त्या माणसाने कंडक्टर आणि ड्रायव्हरला काहीतरी केलं, काहीतरी बोलला. त्यानंतर ते दोघे एकदम रोबोटसारखे झाले. जसा तो माणूस रोबोटसारखा वागत होता तसे ते दोघे झाले. सरळ चालत चालत बसमध्ये येऊन आपापल्या सीटवर बसले. माझ्या समोरूनच ते चालत गेले आणि मी फक्त बघत राहिलो. मला कुणास ठाऊक, पण काहीतरी गडबड वाटत होती. मी बसमध्ये पाहिलं. बसमध्ये फक्त एकटेच आजोबा होते. आजोबा म्हणाले, पोरा नको जाऊ, मला काही ठीक वाटत नाही. आता एकतर माझं स्वतःचं कन्फ्युजन आणि त्यात हे आजोबांचं बोलणं. मी आजोबांना म्हटलं, काय झालं? आजोबा म्हणाले, हे पटकन बसमध्ये त्या ताईंना पण सांग. ओ ताई, ओ ताई, असं म्हणून आजोबा त्या बाईला हाका मारायला लागले. आजोबांची हाक ऐकून ती मागे आली. ती लोक तिथे थांबून त्या नवीन आलेल्या कंडक्टरला काहीतरी विचारत होते आणि ती बाई मागे आली. काय झालं आजोबा? जाऊ नको पोरी, नको जाऊ, आजोबा ओरडले. का बरं आजोबा, काय झालं? ते म्हणाले, पोरी इथं चकवा लागतो, मला काही ठीक वाटत नाही. बसमधून खाली उतरू नको. ये बाळा, तू पण ये, कुणीही जाऊ नका रे. आजोबा ओरडत होते. मी मनात म्हटलं, या म्हाताऱ्याला काय वेळ लागलेला आहे काय? मला सकाळी ड्युटीवर पोहोचायचं आहे. मी सरळ उठून त्या माणसांबरोबर गेलो. तोपर्यंत कंडक्टर पुढे निघालेला होता आणि सगळे माणसं त्याच्या मागे होते. मी पण त्यांना जॉईन झालो. थोड्या वेळाने मी पाहिलं की ती बाईसुद्धा आमच्या सगळ्यांबरोबर येत होती. तिच्या चेहऱ्यावर आधी भीती दिसत होती, पण आता तिच्या डोळ्यात एक प्रकारची हताशता आणि आत्मसमर्पण दिसत होतं. जणू तिने नियतीसमोर हार मानली होती. आता सगळेजण ओढीत चालत होतो. सगळ्यात पुढे तो गोल माणूस आणि त्याच्या मागे आमचे 10 ते 12 प्रवासी पुरुष आणि त्यांच्या मागे मी व ती बाई चालत होतो. माझे पाऊल अस्वस्थतेने जड झाले होते. मला वाटलं की समोर रस्त्यावर चालत जाऊन थोड्या वेळाने तो माणूस दाखवेल की इथे बस उभी आहे आणि सगळ्यांनी त्यात बसून घ्या. त्याने कंडक्टरचा युनिफॉर्म घातलेला होता आणि तो तसाच विचित्र मंद गतीमध्ये रोबोटसारखा चालत होता आणि वातावरणात एक भयानक शांतता पसरली होती, जी मधूनच सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे अधिक गडद झाली. हलक्या थंडीतही माझ्या कपड्यावर घाम जमा होत होता. मी एक गोष्ट नोटीस केली की त्याच्या पुढेचे 10-12 लोक चालत होते, जे आमच्या बसमधले होते. ते जणू काही वध झाले होते. ते सगळे रोबोटसारखे कसलाही विचार न करता चालत होते. त्यांच्या डोळ्यातली निर्जीवता पाहून
माझी भीती वाढत होती. माझे पाऊल अधिकच जड झाले होते. मी त्या ताईंना म्हटलं, ताई नका जाऊ, मला आता काहीतरी विचित्र वाटतंय. ताई म्हणाल्या, काय झालं दादा, असे का म्हणताय तुम्ही? मी म्हटलं, बघा ना तो माणूस, जरा विचित्रच वाटतोय मला. ताई म्हणाल्या, अहो माझा मुलगा आजारी आहे हो, आता एवढ्या रात्रीची बस कुठे येणार? बस आता पहाटे येईल. कोणती बस येईल न येईल काय माहिती. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ड्रायव्हरनी शॉर्टकटमधून बस घातलेली आहे ना, तर इकडच्या भागाला बस येईल काय माहिती. हायवेवरून काहीतरी मिळालं असतं. मला तिच्या मुलासाठीचं तिचं ते दुःख समजत होतं, पण तिला कसं समजावू की मला काही ठीक वाटत नव्हतं. तिच्या माईच्या आशेपुढे माझा तर्क टिकत नव्हता. आता तो माणूस जो मुख्य रस्ता होता त्याच्यापासून डावीकडे वळला आणि तिकडे असलेल्या एका अस्पष्ट पायवाटेने तो जायला लागला. मी लगेच थबकलो आणि मी त्या ताईंना पण थांबवलं. ताई, इकडे कुठे हो? ती म्हणाली, हो ना, तेच तर. आम्हाला आश्चर्याची गोष्ट ही होती की ते जे 10-12 लोक जे आमच्याच बसमधले होते ते एक शब्दही न बोलता अगदी निष्काळजीपणे त्याच्या मागे गेले. आम्ही थांबलेलो. मी जोरात ओरडलो आणि त्या माणसाला म्हणालो, ओ काका, अहो इकडे कुठं आहे बस नक्की? तो ओरडला, अरे शॉर्टकट आहे इकडून दुसऱ्या रस्त्याला, चला पटकन. त्याचा आवाज थंड होता, पण त्यात एक प्रकारचा अधिकार होता जो ऐकून भीती वाटत होती. आणि माझ्या मनाला काहीतरी चुकीचं वाटत असतानाही माझे पाऊल आपोआप का कुणास ठाऊ, पण त्याच्याबरोबरच वळले. आता एवढे सगळे लोक जात असल्यावर एका क्षणासाठी माणसाचं डोकं थोडंसं बंदच पळतं नाही का? मी तिकडे वळालो. आता इथलं वातावरण एकदम भयान होतं. चारही बाजूंनी दाट झाडीने वेढलेल्या त्या पायवाटेवर भयंकर अंधार पसरला होता. जमिनीतून किंवा हवेतून कसला तरी धूर पसरला होता. त्यातच दाट धुकं होतं आणि एकदम भयानक असं वातावरण. पावसाच्या रिपरिपीने रस्ता अधिकच निसरडा झाला होता. ज्या पायवाटेने तो नेतोय तिथे प्रत्येक पावलागणिक अंधाराती गळत होत चालला होता. आम्ही पूर्णपणे चांगला शिरलो होतो. आमच्या हातात फक्त मोबाईलच्या बॅटऱ्या होत्या, पण मोबाईलच्या बॅटरीत फक्त धूर आणि धुकंच दिसत होतं. ती 10-12 माणसं एखाद्या रोबोटच्या फौजेप्रमाणे एकही श्वास न घेता किंवा आवाज न करता त्या गोल माणसाच्या मागे चालत होती. त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भावना नव्हती. त्या सगळ्यांना पाहून त्या बाईच्या आणि माझ्या मनातली भीती आता स्पष्टपणे आमच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रत्येक पाऊल टाकताना आम्हाला वाटत होतं की आम्ही एका भयानक सापळ्यात अडकत आहोत. तो माणूस अचानक स्पीड वाढवून पुढं जात होता आणि ते लोक पण जात होते. पण मी आता ताईला थांबायला सांगितलं. ताई थांबा, मला काहीतरी ठीक वाटत नाहीये. इथं कुठं आहे बस? ती ताई पण म्हणाली, हो, मला पण भीतीच वाटायला लागली आता. एक काम करू, आता आपण आपल्या बसच्या दिशेने जाऊ. मी म्हटलं, पण हे आपल्याच बसमधले लोक. मी एका माणसाचा मागून हात धरला आणि म्हटलं, काका कुठे चालले? चला. त्यांनी माझा हात झटकला आणि ते न थांबता रोबोटसारखा तोंड उघडं ठेवून डोळे मोठे करून तो पुढे चालतच होता, जणू काही त्याला हिप्नोटाईज केलेलं होतं. मी म्हटलं, ताई जाऊ दे यांना, आपण तर आपल्या बसला परत जाऊ. म्हणून आम्ही परत वळलो. त्या माणसाने आम्हाला 2-3 वळण येऊन पुढे आणलं होतं, पण आता आम्ही वळलो तर आम्हाला परत रस्ता दिसेना. आम्ही उजवीकडचं वळण घेतलं, कारण की त्या माणसाने आम्हाला चालत चालत तसंच आणलं होतं. आम्हाला हरवल्यासारखं वाटत होतं. बघितलं तर आम्हाला पुन्हा रस्ता दिसेना. माझ्या चेहऱ्याला आता घाम फुटला होता. माझ्या पोटात गुळा आला होता. किती चालत होतो आम्ही, पण आमचा रस्ता आम्हालाच दिसेना. आणि परत फिरून आम्ही आलो तर तेच 10-12 लोक आणि तो माणूस एका ठिकाणी बसलेले दिसले. आम्ही त्यांना परत पाहून शॉक झालो, कारण आम्ही उलट्या दिशेने आलो होतो. त्यांना सोडलेलं होतं, तरी तेच लोक कसे काय
ती बाई तर आता जवळपास किंचाळायलाच लागली. तिच्या तोंडातून अर्धवट किंकाळी बाहेर पडली. तिच्या किंचाळण्याने अचानक ती जे लोक होते ते असे दचकल्यासारखे झाले आणि तंद्रीतून जागे झाल्यासारखे झाले. त्यांनी एकमेकांकडे गोंधळून पाहिलं आणि ते आम्हाला विचारायला लागले, इथं आम्ही कसे काय आलो? मी आणि त्या बाईला त्यांना कसं समजावं तेच कळेना की तुम्हीच इथं चालत आले होते. मी म्हटलं, चला पटकन चला, अहो चकवा लागलाय, चकवा. तो माणूस खरा नव्हता. मी ओरडलो. ते सगळे लोक इतके गडबडले की घाबरून धावायलाच लागले. सैरा वैरा, मी त्यांना ओरडून म्हणालो, अरे इकडे चला, इकडे चला. माझ्या आवाजाने ते लोक सावरले आणि माझ्या मागे यायला लागले. आम्ही पुन्हा उजवीकडचं वळण घेत रस्ता शोधायला लागलो, पण रस्ता सापडतो कुठे? आम्ही गोल चक्रव्यूहमध्ये फिरत होतो आणि ती जी पायवाट होती ती पायवाट पण आता गायब झाली होती. आम्ही नुसते झाडी झुडपात फिरत होतो. माझ्या मूर्खपणावर मलाच खूप राग येत होता. माझ्या डोक्यातील तर्कशक्ती पूर्णपणे थांबली होती. हे काय विचित्र होऊन बसलं होतं. मला काही समजत नव्हतं. त्या लोकांना तर त्या भयानक माणसाने हिप्नोटाईज केलं होतं, पण आम्ही तर नव्हतो ना झालं. आम्ही त्यांच्या मागे जायलाच नव्हतं पाहिजे. ती बाई आता हमसून हमसून रडायला लागली, दादा दादा मला जायचंय हो, हे कुठं फसलो आपण, मला बसपर्यंत सोडवा. ते मागचे माणसं पण घाम पुसत चालत होते. हे काय झालं, काय झालं? इतकं गोंधळलेलं वातावरण होतं की बस पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि अचानक त्या माणसाचा हसण्याचा भयानक आवाज आला. तो आवाज इतका क्रूर आणि मोठा होता की आमच्या हाडापर्यंत पोहोचला. कुठून येत होता तेच कळत नव्हतं. जणू काही तो आसमंतात घुमत होता. त्यांनी सगळे लोक घाबरले आणि एकमेकांना धरून एकमेकांना चिकटून बसलो. त्याचा हसण्याचा चित्कार चालूच होता. आम्ही मृत्यूच्या दारात उभे होतो. आम्ही इथून कसे वाचणार होतो आम्हालाही माहीत नव्हतं. त्या हसण्याचा आवाज येत होता आणि आम्ही सगळे लोक एकमेकांजवळ भीतीने चिटकून उभे होतो. आम्ही हतबल होऊन इकडे तिकडे आकाशात बघत होतो, आजूबाजूला बघत होतो, पण काही समजतच नव्हतं. पावसाची रिपरिप चालू होती. भयानक अंधार होता. काही निवडक जणांकडे असणाऱ्या मोबाईल टॉर्चचा प्रकाश तेवढा काय तो आधार होता. या भयानक वातावरणात सगळ्यांच्या मोबाईलचं नेटवर्क गेलं होतं. ती बाई तर परिस्थितीने इतकी हतबल झाली होती की थरथरून कापायला लागली होती. एकटी असल्यामुळे तिला फक्त माझा आधार वाटत होता. ती एका कोपऱ्यात दबकून उभी होती. आमच्यातला एक माणूस होता. तो अचानक एका बाजूला बघून चिडून बोलायला लागला, ये हाट झाल्या, आणि दनादन शिव्या देऊ लागला. आम्ही त्या दिशेने बघत होतो पण तिथे कोणीच नव्हतं, पण हसण्याचा आवाज मात्र येत होता. त्या माणसाने खालचा एक दगड घेतला आणि भिरकावला. साल्या कुठं आणून टाकलं रात्रीचं, जवळ आलास तर तुला मारतोस, असं म्हणून तो तिकडे दगड मारत होता. आम्हाला बाकीच्यांना समजत नव्हतं की त्याला कोण दिसतंय, काय दिसतंय. मी म्हणालो, भाऊ मी काय म्हणतो, चला इथं थांबणं काही योग्य नाहीये. मी असं म्हटल्यावर सगळेजण चालायला तयार झाले आणि मी जे सांगेल त्या रस्त्याने सगळे चालत होते. आता त्या बाईने घाबरून देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली मोठमोठ्याने. तिच्या बोलण्याने आम्हालाही थोडा धीर आला. आम्हीही देवाचे नाव घ्यायला सुरुवात केली, कारण आता या अशा भयानक प्रसंगात देवाशिवाय कोण वाचवणार होता आम्हाला. आम्ही जसं देवाचं नाव घ्यायला लागलो तसं त्या माणसाचा आवाज आला, हे पुढे चला ना, आहे तिकडे बस, मागं नाही फिरो, चला पुढं तिकडं. तो असं बोलायला लागला. आम्ही त्या आवाजाने क्षणभर थांबलो आणि पुन्हा त्या ताईंनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. तसं आम्हीही पुन्हा देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. मी पुन्हा त्याच रस्त्याने चालायचं ठरवलं. जरी आम्ही कितीही वेळा चालून पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत होतो तरी मी हार मानायची नाही ठरवलं. शेवटी त्याच्या मार्गाशिवाय दुसरं कुठे जाणार होतो. आतमध्ये तर सगळं जंगल होतं, मालेगावचं तेच जंगल ज्या आजोबांनी त्याचं वर्णन केलं होतं. मला आता आजोबांचं नाव ऐकल्याचा खूप पश्चाताप होत होता. आम्ही देवाचं नाव घेत घेत चालत राहिलो आणि अखेरीस एकदा आम्हाला मुख्य रस्ता दिसला. तुम्हाला सांगतो, खरंच मला इतका आनंद झाला
इतका आनंद झाला जेव्हा तो रस्ता दिसला की विचारू नका. असं वाटलं की मृत्यूच्या दाढीतून पुन्हा एकदा जगण्याची संधी मला देवाने दिलेली आहे. आम्हाला तिथं पुढे हेडलाईट दिसले. नक्कीच ते आमच्या बसचे होते. आम्ही जवळपास 15-20 जण असे पळत सुटलो त्या हेडलाईटच्या दिशेने की बस. धावताना माझ्या डोक्यात एक वाईट विचार झोंबून गेला. कदाचित ही त्या माणसाने तयार केलेली चकव्याची बस नसू दे, असं मी देवाला मनोमन धावा केला. पण सुदैवाने बसवर नाव बघितलं तर नाशिक जळगाव MH1756 ती आमचीच बस होती. मला इतका आनंद झाला. आम्ही दार उघडून सगळे पटापटा बसमध्ये चढलो आणि आजोबांजवळ जाऊन बसलो. आम्ही घामाघूम झालो होतो. आम्ही जवळजवळ 15 मिनिटं स्वतःला सावरत होतो. कंडक्टर आणि ड्रायव्हर आमच्यापाशी आले आणि म्हणाले, अरे तुम्ही कुठं गेला होता? आम्ही तुम्हाला किती हाका मारल्या. तुम्ही आतमध्ये गेले पण तिथं काही रस्ताच नव्हता. मग त्या कंडक्टरने आम्हाला सांगितलं की त्यांना कोणीतरी भुरळ पाडली होती आणि त्यांना जाग आली तेव्हा ते बसमध्येच होते. त्यांनाही काहीच आठवत नव्हतं. ड्रायव्हरने सांगितलं की सगळे लोक उतरून त्या माणसाच्या मागे गेले म्हणून त्यांना आठवलं की असा कोणताही कंडक्टर त्यांच्या ओळखीचा नाही आहे किंवा त्याने आम्हाला त्याच्या बसचा नंबरही सांगितला नाही. आम्ही कंट्रोल रूमला फोन केला तर ते बोलले की रस्त्यावरून अशी कोणतीही बस सध्या नव्हती. कंडक्टर आणि ड्रायव्हरचं ते बोलणं ऐकून माझा तर जीव अजूनच घाबरून जात होता. मी आजोबांकडे पाहिलं. आजोबा म्हणाले, बरं झालं बेटा, सुखरूप तुम्ही सगळे आले. मी म्हटलं ना तिथे चकवा आहे. अरे तो कोणी माणूस नव्हता, तो चकवा होता, चकवा. आता मला सगळी गोष्ट लक्षात आली. मी देवाचे मनोमन आभार मानले की आम्ही वाचलो. त्या ताई जर ओरडल्या नसत्या आणि बाकीचे सगळे माणसं शुद्धीवर आले नसते तर कदाचित कोणीच वाचलं नसतं. आम्ही सगळे एकत्र राहिलो म्हणून कदाचित त्याला काही करता आलं नाही. तो कसला प्रकार होता आणि कसलं रूप घेऊन आम्हाला चकव्यात अडकवत होता हे आजपर्यंत आम्हाला समजलं नाही. त्या दिवशी पहाटे आम्ही नाशिकला पोहोचलो. त्या रात्री बसच्या प्रवासात त्या 15 लोकांपैकी कोणीही झोपलं नाही. पुन्हा रात्रभर नाशिक येईपर्यंत अगदी ते देवाचा धावा करत होते. पुढच्या गावांना जसे बाकीचे प्रवासी चढत होते तसे या लोकांना देवाचं नाव घेताना पाहून सगळे आश्चर्याने बघत होते की हे लोक असे काय रात्रीचे देवाचे नाव घेत आहेत. एकदाची बस नाशिकला पोहोचली. मी त्या ताईंना स्वतः रिक्षात बसवून त्यांच्या मुलाच्या रूमपर्यंत सोडून आलो. तिने माझे आभार मानले आणि मी नंतर उशिरा 10 वाजता माझ्या जॉबच्या ठिकाणी पोहोचलो. मी तिथे बरं वाटत नाही म्हणून ॲक्सिडेंटचं कारण सांगितलं आणि सुट्टी घेतली, कारण मला त्या रात्रीच्या भीतीत सावरायलाच बरेच दिवस लागले. आज या घटनेला बरीच वर्ष झाली पण मला अजूनही समजत नाही की तो चकवा काय होता, तो माणूस कोण होता, ही नक्की घटना काय घडली होती. माझ्यासाठी हे आजपर्यंत कोडं राहिलेलं आहे आणि मी सांगतो माझ्या बसमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसासाठी हे कोडच होतं. काही गोष्टी अनाकलनीय असतात, कधी उत्तर न देणाऱ्या. मी फक्त देवाला धन्यवाद म्हणू शकतो की त्यांनी मला त्या घटनेपासून जिवंत आणि सुखरूप सोडवलं. मोठ्या माणसाचं ऐकायचं असतं हेच मी यातून शिकलो.